7 शिवसेना एकनाथ शिंदे गट उमेदवारांची प्रचार व पदयात्रा जोरात. प्रभागातील मुस्लिम समाजाने दिला पाठिंबा. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट च्या उमेदवारांचा या प्रभागातील मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्री विलास देसाई, सौ सुनीता कोकाटे, श्री आनंदसिंग राजपूत, सौ लतिका शिंगणे यांच्यासाठी प्रभागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा सतारमेकर गल्ली, मल्लिकार्जुन देवल परिसर आणि MSCB रोड मार्गे काढण्यात आली. हलगीच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरात स्वागत करण्यात आले. यावेळी समस्त सतारमेकर गल्लीतील नागरिकांसह मुस्लिम समाजाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मुस्लिम समाजालाही मिळत आहे. विशेष लाडकी बहीण योजनेसह अन्य शासकीय योजनांमधून कोणताही भेदभाव करण्यात आलेला नसून त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला पाठिंबा देत आहोत. प्रभागातील उमेदवार हे विकास कामे एका हाकेने मार्गी लागणारे असून त्यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. आगामी काळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज व इतर मूलभूत सुविधांसाठी ठोस कामे केली जातील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या पदयात्रेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करत येणाऱ्या पिढीसाठी विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शिवसेना शिंदे गट च्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार मुस्लिम समाजाने यावेळी जाहीर केला. जात धर्म देखता नहीं, जात धर्म देख के ऐसा तो लड़की बहन को इन्हें पैसे मुसलमानों दे नसते, समझ में आएगी बात. तो उनके दिल में कुछ है नहीं. बाबा साहब ठाकरे बोलते थे तो उनके दिल में कुछ न था. बम्बई के अंदर इज्तिमा हो रहा था, खुद उन्होंने पानी का इंतजाम कर मुसलमानों की मदद करे. ये राजकारण वजह से आपस के अंदर जना दिलों के अंदर जना तोड़ पैदा करते लोग, एक दूसरी नफरत पैदा करते. हमना जो है ना पक्ष नहीं देखने बोले कार्यकर्ता देखने का अपने. हाँ, पक्ष भी देखेंगे हम, सवाल उसका इंसानियत भी हम देखेंगे. पैसा काम नहीं आता, कौन काम आएगा, आदमी काम आएगा, समझ में आएगा. पैसा कुछ दिन बाद खत्म हो जाता है लेकिन इंसानियत बाकी रहती है. तो सोच समझ कर ऐसे जो है ना हमारे पक्ष को जो है ना वोट करो कि जो हमारे आगे चल हमारे काम को आए हो, हमारे हर मामले में वो साथ दे, सुख दुख के अंदर हमें जो है ना क्या करे साथ दे. हाँ बस हमको आगे खैरियत पहुँचे तो बस है. कुछ एक गिलास भी पानी मत पिलाओ तुम्हें, मतलब कैसे हैं भैया, इतना पूछे तो हमको समाधान लगता है. हाँ बस सोच समझ कर जाना अपने पक्ष को जाना क्या करो, वोट दो और अच्छे मतों से इनको जाना क्या करो. हाँ वो जीता कर इनको जाना अपने जाना अपने मेरेज के अंदर इनका अगर 12 से 12 सब